जर शिवाजी महाराज त्यांच्या आईने सांगितलं असतं ना, तू नोकरी कर, मनसबदारी कर, जहागिरी, महाराज नसते घडले. शहाजीराजांकडे मोठी जहागिरी होती, पण त्यांनी सांगितलं नाही, तुझ्या वडिलांना नोकरी करावी लागती, तू नाही करायची. आपण तर लहानपणापासून हेच सांगतो, नोकरी कर, पास हो, तुला चांगली नोकरी मिळेल. नोकरी मिळाल्यावर काय होईल? चांगली सोयरीक मिळेल, चांगली सोयरीक मिळाली, चांगला होंडा मिळेल. अजून आमचं मराठ्यांचं हुंड्यावर लक्ष. कोणाला विकतं का काय? 22-23 चक्करमध्ये पोरगं जेवढं तुमचं. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे याच्या चॅनलच्या माझ्या व्हिडिओमध्ये. संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. तर आज आपल्याला जायचं आहे विरार या ठिकाणी, साईनाथ नगरला. कारण त्या ठिकाणी माझे गावातले जे मित्र आहेत, प्रमोददादा पंधेरे, त्यांचा लहान भाऊ देवराज पंधेरे, याचं सुद्धा तिथे दुकान आहे. म्हणजे अगरबत्तीचं, धूप वगैरे तो लावतो स्टॉल 10 ते 15 वर्षापासून. आणि दोन्ही भावंड यांना म्हणजे दोन्ही भावांना ह्या बिझनेसची आवडच आहे. म्हणजे मुंबईला आल्यापासून मोठ्या भावाचं दुकान आहे इकडे, म्हणजे वडापाची गाडी आहे फुलपाड्यामध्ये. छोटा भाऊ आणि त्याची बायको म्हणजे सुषमा, हे दोघे जण मिळून 10 ते 15 वर्ष छोटासा म्हणजे स्टॉल लावतात. देवराज ॲक्च्युली जॉब पण करतो वसईमध्ये. पहिला तो ह्याच्यामध्ये होता, कुरिअरमध्ये. ते बंद झाल्यानंतर त्यांनी परत स्टॉलमध्ये तो पैसा कमवतो असं म्हणायला गेलं तर आज आपण जाणार आहोत विरार साईनाथ रोडला आणि साईनाथ नगरला. साईनाथ नगर म्हणजे जो पेट्रोल पंप आहे साईनाथ नगरला, त्याच्या पुढे एक राजू वडापाव आहे. राजू वडापावची गाडी आहे, त्यांच्या बाजूला त्यांची छोटंसं स्टॉल आहे. तर आपण जाऊन भेटूया सुषमा आणि देवराजला. ठीक आहे, चला आपण निघूया मग. माझ्यासमोर माझ्या गावाचे मित्र आहेत श्री देवराज पंधेरे. तर त्यांनी हा व्यवसाय चालू केलेला आहे. म्हणजे व्यवसायाला कमी कमी 10 वर्ष झाली आणि व्यवसाय आहे अगरबत्तीचा. म्हणजे दाखवायचा प्रयत्न हाच आहे की एखाद्या मराठी माणसाने व्यवसाय चालू केलेला आहे. ते नोकरी पण करतात, प्लस ते पार्ट टाइम मध्ये बिझनेस पण करतात. त्यांची वाईफ पण त्या जोडीला असते. तर आज आपण बघूया देवराज दादा काय होतं या बिझनेस बद्दल. सांगा दादा, तुम्ही काय सांगाल ह्या पार्ट टाइम तुमच्या बिझनेस अगरबत्तीबद्दल? पार्ट टाइम जॉब असा आहे की जॉब करून पार्ट टाइम जॉब करतो. बरोबर. त्यात खूप मेहनत, थोडी मार्केटिंग केली ना, हा व्यवसाय चांगला होतो. बरोबर. आणि चांगला घरी सर्वांना सुगंधी अगरबत्ती लागतं, म्हणून अगरबत्ती सर्वच घेणार असतात. त्यामुळे हा व्यवसाय वाढवू शकतो. म्हणजे मार्केटिंग केलं हा धंदा जास्त वाढू. म्हणजे मराठी माणसांनी धंद्यामध्ये उतरला पाहिजे. बरोबर. सुरुवात कधी केली तुम्ही? तरी पण 2018 ला सुरुवात केली. नक्की. म्हणजे ह्या मार्केटला मराठी माणसं आहेतच आपल्या विरारमध्ये, बरोबर ना? किती होतो फायदा तरी महिन्याला म्हणा गेलं तर? कमीत कमी पार्ट टाइम मध्ये केलं तरी पण म्हणजे पार्ट टाइम मध्ये इन्कम होऊ शकते घरी बसण्यापेक्षा. बरोबर. म्हणजे मराठी माणसं धंद्यामध्ये उतरली पाहिजे, बरोबर ना? अजून असं बोलायचं आहे, जर मराठी माणसं पूर्ण धंद्यामध्ये उतरली नोकरी सोडून तर फायदा होईल. हा, होईल. आता व्यवसाय म्हणजे लक्ष द्या. व्यवसाय केला ना तर फायदा आहे मराठी लोकांना. आपला महाराष्ट्र आहे, हे सर्व रस्ते पण आपलेच आहेत, ही जागा पण आपलीच आहे, महानगरपालिका आपलीच आहे. म्हणजे आपण धंद्यामध्ये उतरणं गरजेचं आहे. व्यवसाय पण आहे चांगला आहे. म्हणजे सीझनलाच नाही, बिना सीझनला पण होऊ शकतो, पण सर्व माल असतो ना. बरोबर. आणि दररोज पूजेला ही अगरबत्ती वापरतात ना. अच्छा. त्यासाठी अगरबत्ती किंवा दूध, कापूर हे सर्व घेणारे असतात. बरोबर. यासाठी ठीक आहे. तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुमच्या छोट्याशा बिझनेस मध्ये, आणि तुम्हाला पुढे खूप यश लाभो हीच देवाकडे प्रार्थना. धन्यवाद तुम्हाला. समोर आज दादांच्या पत्नी पण आहेत, ज्यांनी ह्या बिझनेसला म्हणजे ह्या व्यवसायाला छोट्याशा खूप साथ दिलेली आहे 10 वर्षापासून. सुषमा, काय सांगशील तुझ्या छोट्याशा व्यवसायाबद्दल? थोडंफार माहिती दे तुझ्या बिझनेस. आम्ही हे म्हणजे माझ्या मिस्टरांनी चालू केलंय, पण त्याच्यातून खूप सारा आम्हाला अनुभव म्हणजे भेटले. फायदा झालेला आपला. थोडाफार पैसा पण येतो ना घरामध्ये? थोडाफार म्हणजे एक थोडस खरुताईचं वाटा म्हणून समजा की त्यांची तर लॉकडाऊन मध्ये नोकरी सुटल्यानंतर ह्याच्यावरतीच आमचं सर्व काही अवलंबून. आता मुलांना पुढं शिक्षण द्यायचं म्हणजे थोडंफार लेडीजनी पण काहीतरी केलं पाहिजे. एवढं ट्रॅव्हलिंग मध्ये जाण्यापेक्षा हे मला तरी योग्य वाटतं. त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये थोडं इंटरेस्ट पुढे घ्यायला लागली. मेहनत आहे, मेहनत तर आहे. आपण बोलतो की धंदा म्हणजे
फक्त नुसतं जाऊन बसायचं म्हणजे झालं नाही, त्याच्यामध्ये पण बरीच थोडी मेहनत असते, पण केलं तर खूप चांगलं आहे. म्हणजे मराठी माणसांनी मराठी आपल्या लेडीज आहेत त्या ट्रेनिंग वगैरे जातात, हा. 2-2 तास प्रवास करतात. त्याच्यापेक्षा कुठं हे केलं तर म्हणजे 6 मिनिटं त्रास वाचेल असं वाटतं ना? पहिलं स्टार्टिंगला प्रत्येकाला असं वाटतं मी काय तिकडे जाऊन बसू वगैरे, पण आता मला असं एकदम म्हणजे काहीतरी मी चांगलं करते असं मला तरी वाटतं. धन्यवाद तुला आणि तुझ्या छोट्याशा व्यवसायाला, आणि पुढे तुमची प्रगती खूप राहो, खूप हो, आणि ही देवाच्यानी तुम्हाला प्रार्थना. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद तुमचं पण. बाय बाय. काय घेताय तुम्ही? आवडतं चांगला वाजता अगरबत्तीचा पाहिजे. म्हणजे मराठी माणसाने बिझनेस केला पाहिजे आपल्या. तुम्ही करणार का बिझनेस? नाही, अजून टाइम आपल्याला चालेल. नक्की नक्की. बस थँक्यू थँक्यू. मग नेहमी करायचं तुम्ही बिझनेस हे करायला न्यायला अगरबत्ती? बाबा आपल्याला काय काहीतरी काय पाहिजे? किती रुपये देवरात? 150 ना? किती? 180. मग दोन्ही पण दे. ते कापूर दे 20 रुपयाचा. हा हो हो होणार ते तुम्हाला. वाला स्कॅन 15. त्यांच्या बाजूला सुद्धा एक मराठी दादा आहेत, फुलवाले आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा मला बोलायचं आहे. आपण बोलूयात. आम्ही फुलांचा बिझनेस करतोय. बरोबर बरोबर. आज जवळजवळ 10-15 वर्ष झाली. आपले मराठी लोकांनी बिझनेस मध्ये उतरून पुढे यायला पाहिजे. बरोबर. धंदा केल्याचं आपल्याला कळणार नाही. म्हणजे आपल्या विरार शहरामध्ये चांगला स्कोप आहे. बरोबर. म्हणजे आपल्या विरार शहरामध्ये मराठी माणसं धंद्यामध्ये उतरली पाहिजे. आपण ट्रेनची गर्दी बघतो, हा प्रवास बघतो 2-2 तासाचा, त्यातून मग 10-20 पगार महिन्याला येतो. बरोबर ना? जर पार्ट टाइम मध्ये बिझनेस केला तर फायदा आहे ना? हो. अच्छा, तुमचं गाव कोणतं काका? आमचं बेळगाव जिल्हा. बेळगाव जिल्ह्यात. एवढं लांब इथं विरार मध्ये? विरारमध्ये येऊन झाले आज 30-35-40 काय वर्ष बोलता झाली. काय? 40 वर्ष व्हायला आली? चालेल चालेल. खूप खूप धन्यवाद तुम्हाला तुमच्या या बिझनेस साठी, आणि तुम्ही जे सांगतात मराठी धंद्यामध्ये उतरला पाहिजे. खूप खूप धन्यवाद, आणि पुढील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ओके, बाय बाय. तर मित्रांनो, विरार या ठिकाणी साईनाथ नगरला मी जाऊन आलो जस्ट 7-7:30 वाजता. ऍक्च्युली सुषमाकडे आणि देवराजकडे माझं बोलणं झालं त्यांच्या बिझनेस बद्दल. कारण मराठी माणसं आपल्या ह्या कोरोना झाल्यापासून, कोविड पासून म्हणजे बिझनेस मध्ये उतरलेले आहेतच असं मला तर वाटतं, आणि सर्वांना वाटतं तेच. कारण कोरोना ज्यावेळी आला होता त्यावेळी मराठी माणसं खूप अशी बिझनेस मध्ये उतरली. मी पण त्यामधलंच आहे. मी पण गावी असताना बिझनेस चालू केला. म्हणजे छोटासा वडापावची गाडी लावली होती. ती पण गावाला आहे, बॉम्बेमध्ये नाही. परत मी भेंडीची मी झाडं लावली होती, लागवड केली होती. तर आज मी देवराज आणि सुषमाना भेटलो. तर मला असं वाटतंय की जर आपल्या मराठी उद्योजकांना मोठं करायचं असेल तर प्रत्येक मराठी माणसाने जर मराठी उद्योगातून काही वस्तू विकत घेतल्या तर त्यांना साथ दिली तर आपले मराठी उद्योजक जे लहान उद्योजक असतात म्हणजे व्यावसायिक, तर ते आपोआप मोठे होते. पण आपण त्याच्याकडून काही वस्तू विकत घेतल्या पाहिजे. मग ते वडापाव असो, मंचुरियनची गाडी असो, काही गोष्टी असतील. आज मी त्यांच्याकडून छोटंसं एक वस्तू विकत घेतलेली आहे. काय ते उडण कपूर दाणी आहे ती 200-250 भेटलो. तर त्या ठिकाणी गर्दी दिसली मराठी लोकांची, असं नाहीये. पण मला असं वाटतं की मराठी माणसाला आपण सहकार्य केलं पाहिजे ह्या बिझनेसमध्ये, छोट्याशा व्यवसायामध्ये. नक्कीच आपली मराठी माणसं पुढे जातील आणि नक्की ती मोठी होती. तर मी आता इथेच थांबतो, आणि जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कारण मराठी माणसाचा व्हिडिओ आहे, आणि मराठी माणसाला तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. अशीच आपण एक नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेट देऊ. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट आणि टेक केअर.